या आपण ख्रिस्ताचे क्रूस आणि आपले स्वतःचे क्रूस या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. येशूने आपल्याला आपले क्रूस उचलून त्यांचे पालन करण्याची आज्ञा दिली. जे लोक ख्रिस्ताच्या मार्गाचे योग्यरित्या पालन करू इच्छितात तेच स्वतःचे क्रूस उचलतात. 짊어질 줄 아는 사람들이 그리스도의 그 길을 온전히 또 따라가는 사람들이라고 말할 수 있겠습니다. आपल्या स्वतःच्या क्रूससाठी आणखी एक अभिव्यक्ती दुःख असेल. स्वर्गातून प्रत्येकाला दुःख दिलेले आहे. 그런 고난이 모든 사람들에게는 다 주어지게 됩니다. विशेषतः जे ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे स्वतःचा क्रूस आहे. 자기 십자가가 있게 마련입니다. जेव्हा आपण आपल्या क्रूसला सामोरे जातो तेव्हा प्रत्येक व्यक्तीने स्वतःची निवड करावी. 책임이라고 볼 수 있겠습니다. ख्रिस्ताने त्याच्या जीवनातील सर्वात अंधकारमय क्षणाला टाळले नाही, पण मानवजातीच्या तारणाचा मार्ग निवडला. 그 길을 선택을 하셨습니다. त्यांच्या अनुयायांनी पळ काढला. 달아나고 तो क्षण टाळण्यासाठी शिष्यांनी पळ काढला. 시간을 모면하기 위해서 피해버리고 पेत्राने देखील, जो आपल्या दृढ विश्वासासाठी ओळखला जात होता, त्याने 3 वेळा ख्रिस्ताला नाकारले. आपल्या जीवनामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला अंधकारमय वेळ दिला जातो. 누구에게나 다 주어집니다. 그걸 याला आपले क्रूस म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. जेव्हा आपला क्रूस आपल्याला दिला जातो तेव्हा आपण त्याच्याशी कसे वागले पाहिजे 해야 하는가는 हे प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासावर आणि मानसिकतेवर अवलंबून असते. म्हणूनच येशूने म्हटले, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. 나를 따르라고 했습니다. प्रत्येकाकडे स्वतःचा क्रूस असतो. 가지고 있는 십자가가 다 있습니다. आपण कदाचित विचार करू शकतो ती व्यक्ती एक सोपे जीवन जगत आहे कारण की ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे. 것 같아 보이는데 तथापि असे नाही. 각자에게는 प्रत्येकाकडे स्वतःचा अंधकारमय वेळ असतो. 것이 다 있습니다. फरक हा आहे की आपण त्यांना कसे सहन करतो आणि आपण त्यांच्यावर कशी मात करतो. 선택하는가에 따라서 परमेश्वर आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत करतात, असे सांगून की जो कोणी माझा शिष्य होऊ इच्छितो त्यानुसार त्याला आशीर्वाद आणि प्रतिफळ दिले जाईल. जो कोणी ही अभिव्यक्ती हे दर्शवते की ख्रिस्ताचे पालन करण्याच्या बाबतीत कोणताही भेदभाव नसतो. 바르게 따르기를 원하는 ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला क्रूसचे ओझे अपरिहार्यपणे दिले जाते. 사람들에 있습니다. आज आपण बायबलमधून शिकूया की ख्रिस्ताने त्यांच्या निवडीद्वारे कशा प्रकारे दुःखावर मात केली 어둠의 시간 आणि अंधकाराच्या वेळामध्ये टिकून राहून मानवजातीला तारणाकडे मार्गदर्शन केले. 인류를 구원 बेखमीर भाकरीचा सण फक्त दुःखाबद्दल आहे हे समजून आपण थांबू नये. 그러한 가르침을 다시 한번 배워보면서 무교절은 고난의 어떤 절기다, 순환절이다. 이 내용으로서만 우리가 끝날 것이 아니라 हे स्पष्ट आहे की परमेश्वराने आपल्याला महत्त्वपूर्ण शिकवणी प्रदान करण्यासाठी हा सण दिला आहे. 분명합니다. माझा विश्वास आहे की आपण परमेश्वराच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. परमेश्वराच्या दृष्टिकोनावर आधारित निवड केली पाहिजे आणि अंधकार वेळ आली तरी त्यांच्या मार्गाचे पालन केले पाहिजे. 또 따를 수 있는 우리 하늘 자녀들이 다 되어야 될 줄 믿습니다. प्रेषित पौलाने त्याच्या जीवनातील अंधकारमय क्षणांना कसा प्रतिसाद दिला हे पाहण्यासाठी बायबलमध्ये पाहूया. 길을 선택했는지를 한번 성경 말씀 속에서 찾아보도록 하겠습니다. 사도행전 या आपण प्रसिद्धांचे कृत्ये अध्याय 20 पाहूया. 합시다. या आपण अध्याय 20 वचन 22 वर एक दृष्टी टाकूया. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरूशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही. 저기서 केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. 내게 청가하여 결박과 환란이 나를 기다린다 하시나. त्यावेळी तुरुंगवास आणि हलअपेष्टा पौलाची वाट पाहत होते. 기다리고 있는데 या वचन 24 पाहूया. 나의 मी तर 갈 길과 आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. 하노라고 했습니다.
कृपया प्रेषित पौलाने त्याच्या जीवनातील सर्वात अंधकारमय क्षणावर कशी प्रतिक्रिया दिली आणि त्याने स्वतःच्या मृत्यूची कल्पना करूनही कोणता मार्ग निवडला यावर बारकाईने दृष्टी टाका. 인생의 그 어두운 순간에 어떻게 반응하고 또 어떤 길을 선택했는지 प्रेषितांचे कृत्ये अध्याय 20 वचन 24 मध्ये पौलाने म्हटले की जेव्हा सुवार्तेची साक्ष देण्याची बाब आली तेव्हा त्याने त्याच्या जीवनाला काहीच मोलाची समजले नाही. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. 뜻 아니겠습니까? या आपण अध्याय 21 वचन 10 वर एक दृष्टी टाकूया. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणी एक संदेष्टा यहुद्याहून खाली आला. त्याने आम्हाकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहुदी लोक याप्रमाणे बांधून परराष्ट्रांच्या हाती देतील. 넘겨주리라 하거늘 हे ऐकून आम्ही व तिथल्या लोकांनीही तुम्ही यरुशलेमेत जाऊ नका अशी त्याला गळ घातली. 살렘으로 올라가 तेव्हा पौलाने उत्तर दिले, तुम्ही रडून माझे मन खचविता हे काय? 너희가 어찌 मी नुसता बंधनात पडण्याच नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरावयास देखील तयार आहे. 결박받을 뿐 아니라 예루살렘에서도 죽을 것도 각오하였노라 하고 있습니다. अशा प्रकारे जेव्हा आपण पौलाच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाकडे आपला स्वतःचा क्रूस असतो. पौलाला देखील आपले सर्व क्रूस सहन करावे लागले. 십자가를 짊어져야 될 상황입니다만 ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहून 그 생애를 पौल 바라보면서 जो खूप प्रभावित झाला होता, ख्रिस्ताबद्दल प्रचार करण्याचा प्रयत्न करत 으로서 मरण पत्करण्याच्या संकल्पासह यरुशलेमला गेला. 증거하고 전파하기에 이와 같이 노력했고 힘을 썼습니다. आपल्या आयुष्यातील अंधकारमय क्षणामध्ये कशी प्रतिक्रिया द्यावी आणि काय निवडायचे हे ठरवणे नेहमीच आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून असते. 일들은 언제나 각자의 몫입니다. आपण हे कधी विसरू नये 영원한 की आपल्या निवडी आपल्याला 줄 수도 있고 सार्वकालिक गौरवाकडे मार्गदर्शन करू शकतात किंवा आपल्याला नरकात ओढू शकतात. 이와 같은 상황이라는 것을 우리가 한시도 잊어서는 안 되겠죠. पौलाने परमेश्वराच्या बाजूने उभे राहून परमेश्वराच्या मार्गावर चालणे निवडले. 길을 걸어가기를 선택을 했습니다. त्याला मृत्यू, संकटे किंवा छळ याची पर्वा नव्हती. 핍박 그런 것은 조금도 개의치 않았습니다. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 20 आणि 21 मध्ये आपण पौलाचे जीवन पाहू शकतो, जो सुवार्तेचा प्रचार करण्याची सुरुवात केल्यापासूनच त्याच्यासाठी मरण पत्करण्यासाठी तयार होता. 또 확인해 볼 수가 있습니다. या आपण करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 11 वचन 24 पाहूया. 함께 보겠습니다. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 맞았으며 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. 한 번은 돌로 एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरले संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, 여러 번 자지 못하고 श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, 번 굶고 तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय या व अशा इतर गोष्टीखेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयी चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळीला गेला तर मला संताप येत नाही काय? मला प्रौढी मिळवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बळतेच्या गोष्टीची प्रौढी मिळवीन. 자랑하리라 하고 있습니다. पौलाचे जीवन अनेक संकटाने भरलेले होते. 삶의 연속이었습니다. तो आपल्या लोकांपासून, 당하고 खोट्या विश्वास ठेवणाऱ्यापासून, 또 당하고 नद्या आणि लुटारांपासून धोक्यात होता. पौलाचे जीवन हे क्रूसचे जीवन होते असे म्हणणे अतिशक्ती ठरणार नाही. 다고 봐도 과언이 아니었습니다. 그러나 तरी सुद्धा त्यांनी म्हटले, शिवाय या व अशा इतर गोष्टीखेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे. 염려하는 것이라고 이렇게 표현하고 있습니다. आज जेव्हा आपण ख्रिस्ताच्या क्रूसला पाहतो आणि त्यांच्या दुःखाविषयी विचार करतो तेव्हा आपण जो क्रूस सहन केला पाहिजे तो त्यांच्या क्रूसशी अतुलनीय आहे. 십자가는 그리스도의 그 십자가와 비교할 바가 되지 않습니다.
जर ख्रिस्ताच्या क्रूसचे महत्त्व 1000 किंवा 10,000 मानले जाऊ शकते, तर आपला क्रूस एकापर्यंत देखील मोजला जाऊ शकत नाही. 크기라고 볼 수 있겠습니다. पौलाने ख्रिस्ताच्या क्रूसकडे पाहून नेहमी त्या मार्गाचे पालन करण्याची इच्छा ठेवली. 다르기를 원했습니다. आज या आपण प्रेषित पौलाप्रमाणे आपल्या स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. 따를 것이라는 이 각오를 가지고 निवड तुमची आहे, पण तुम्ही काय निवडाल? 선택하느냐? सत्यामध्ये नसलेल्या लोकांसह प्रत्येकाला संकटाचा आणि अंधकाराचा सामना करावा लागतो. 다 있습니다. तथापि आपण काय निवडतो यावर अवलंबून 어떻게 잘 परमेश्वराला प्रसन्न करणारे आणि प्रसन्न न करणारे असे परिणाम येऊ शकतात. 그렇지 못한 결과도 발생할 수가 있습니다. रानामध्ये असतानाही 생활 속에서도 परमेश्वराने 12 हेरांना कनान देश, जो दुधामधाचा प्रवाह वाहतो, त्याची पाहणी करण्याची परवानगी दिली. 미리 정탐케 했습니다. 10 हेरांनी विनाशकारी बातमी आणली. 많은 사람들에게 놀라운 소식을 전했습니다. तो नक्कीच असा देश नाही ज्यावर आपण अतिक्रमण करू शकतो. हा तो देश नाही ज्यामध्ये आपण जावे. 그 사람들은 ते सर्व मोठ्या आकाराचे आहेत आणि आपण टोळाप्रमाणे आहोत. 비교가 되지 않는다. 그리고 그 यरिहो हा अभेद किल्ला आहे. 그 성은 난공불락의 어떤 요새와도 같아. जर आपण सर्व इस्रायल लोकांवर त्यांच्या प्रभावाचा विचार केला, 을 바라보게 된다면 तर त्यांनी एक अतिशय चुकीची निवड केली. त्यांनी इस्रायली लोकांमध्ये परमेश्वरावर विश्वास निर्माण केला पाहिजे होता, पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या नकारात्मक अहवालाद्वारे लोकांवर ओझे टाकले. 오히려 짊어지우는 그런 결과를 초래했습니다. सर्व लोक रात्रभर रडत राहिले आणि परमेश्वराविरुद्ध तक्रार करून विचारू लागले, 또 तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून 애굽을 놓지 왜 이렇게 या रानात मरावयास कशाला आणले? 이렇게 다 죽게 만드느냐 말이야. कनानच्या विजयाच्या इतिहासात 사이에 있어서 इस्रायली लोकांचे रानातील 40 वर्षाचे जीवन आपल्याला अनेक धडे शिकवते. 시사하고 있습니다. 10 हेरांनी जो क्रूस उचलला पाहिजे होता, 의 그 내용을 자신 तो उचलण्याऐवजी लोकांची परमेश्वराविरुद्ध तक्रार करून देण्याची चुकीची वृत्ती दाखवली. 하도록끔 이끌었던 이 잘못된 시각을 10명의 정탐꾼들은 보여주었던 것입니다. कृपया ख्रिस्ताने उचललेल्या क्रूसबद्दल आणि जो क्रूस आपण उचलला पाहिजे 짊어져야 돼. त्याबद्दल विचार करा. येशूने म्हटले की प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्याला ख्रिस्ती बनण्याची इच्छा असेल तर आपण स्वतःचा क्रूस उचलला पाहिजे. या आपण मत्ते अध्याय 16 पाहून याची पुष्टी करूया. 확인해 보도록 하겠습니다. मत्ते अध्याय 16 वचन 24. 4절입니다. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, 제자들에게 माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. 자기 십자가를 지고 나를 쫓을 것이니라. 누구든지 कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? 사람이 무엇을 주고 제 목숨을 바꾸겠느냐고 했습니다. येशूने म्हटले, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जोपर्यंत आपण त्यांच्या मार्गाचे पालन करत नाही तोपर्यंत आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. 들어갈 수가 없습니다. फक्त तेच जे त्यांचे क्रूस उचलतात तेच त्या मार्गावर चालू शकतात. म्हणून आपल्याला अपरिहार्यपणे अंधकारमय वेळ आणि काही विशिष्ट परिस्थितींना सामोरे जावे लागेल, ज्यासाठी आपल्याला निवड करावी लागेल. 반드시 주어지게 됩니다. पौलाने ख्रिस्ताच्या मार्गाचे पालन केले 살아감에 있어서 आणि हा निष्कर्ष काढला की त्याच्या स्वतःच्या जीवनाची काहीच किंमत नाही. 이런 결론을 가지고 그리스도의 그 길을 따라갔습니다. 자기 त्याने आपला स्वतःचा क्रूस उचलला आणि त्यांचे पालन केले. आपण आपले क्रूस उचलले पाहिजे आणि ख्रिस्ताच्या जीवनाचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. 우리 모두가 반드시 되셔야 되겠습니다. इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 24. या आपण अध्याय 11 वचन 24 वर एक दृष्टी टाकूया.
मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. त्याने कसे बनणे निवडले? पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ता प्रित्यार्थ विटांबना सोसणे ही मिस्र देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. मोशेने देखील क्रूसचे जीवन निवडले. बायबल आपल्याला सांगते की त्याने क्रूसचे जीवन आणि परमेश्वराच्या लोकांसोबत दुःख हे या जगाच्या क्षणिक सुखापेक्षा जास्त आनंददायी मानले. इब्री लोकासपत्र अध्याय 11 वचन 35 पाहूया. अध्याय 11 वचन 35. स्त्रियांना त्यांची मृत्यू माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव झाला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची वर शेरडांची कातडे पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत. या सर्व लोकांनी विश्वासाचा मार्ग निवडला आणि विश्वासाने आपले क्रूस उचलले. परमेश्वराने आपल्याला इब्री लोकासपत्र अध्याय 11 द्वारे प्रबुद्ध केले की त्यांनी योग्य मार्ग निवडला आणि सोपा मार्ग नाकारला. म्हणून जे ख्रिस्तामध्ये ईश्वरीय जीवन जगू इच्छितात त्यांच्यासाठी काय अपरिहार्य आहे? त्यांच्यासाठी संकटे येतील. या आपण तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 3 पाहूया. या आपण तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 3 वचन 10 वर एक दृष्टी टाकूया. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस. मला अंथुकियात, इकोनियात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो ओळखून आहेस. त्या सर्वातून प्रभूने मला सोडवले. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा आपले काय होईल? छळ होईल. जे लोक ख्रिस्ताच्या क्रूसच्या जीवनाचे पालन करण्याचा निर्णय घेतात त्यांचा छळ होईल आणि दुःखांची वेळ येईल. आपण अंधकारमय क्षणात कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे? निवड करणे हे आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून असल्याने आपण सुज्ञपणे निवड केली पाहिजे. 12 हेरांपैकी आपण 10 हेरासारखा मार्ग निवडला पाहिजे की यहोशवा आणि कालेबाचा मार्ग निवडला पाहिजे? पौलासारख्या परिस्थितीत आपण हार पत्करून पळ काढला पाहिजे का? किंवा आपण असे घोषित केले पाहिजे की माझ्या जीवाला धोक्यात टाकावे लागले तरी मी ते नक्कीच करेल? या सर्व निवडी सियोनच्या संतानांना देण्यात आल्या आहेत. आपल्या स्वतःच्या क्रूसच्या रूपात दिसू शकतात. तथापि क्रूस आपल्याला फक्त दुःख आणि त्रास देत नाही. स्वर्गाचा गौरवशाली सन्मान असेल म्हणून पौलाने म्हटले, धाव संपवली आहे, विश्वास राखले आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचं मुकुट ठेवले आहे. म्हणूनच तो एक उत्कृष्ट प्रेषित बनला नाही का, ज्याने आपला क्रूस विश्वासूपणे उचलला आणि ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून स्वर्गाच्या राज्यात प्रगत झाला. वचन 13. आणि दुष्ट व बंधू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतःपासून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहेस त्या धरून राहा.
आपण परमेश्वराकडून जे शिकलो आहोत आणि ज्याची आपल्याला खात्री झाली आहे त्यामध्ये राहण्याची आणि ख्रिस्त येशूच्या क्रूसच्या मार्गावर चालण्याची आठवण करून दिली जाते. 하늘 백성이 되라고 이렇게 일깨워 주셨습니다. आपल्या क्रूस उचलण्याच्या बाबतीत 이 십자가 문제 येशूने म्हटले की जे दुःख सहन करतात त्यांना आशीर्वाद दिला जाईल. 사람들은 반드시 축복이 있다는 사실을 알려 주셨습니다. 우리 या आपण मत्ते अध्याय 5 वर जाऊया. 보도록 합시다. मत्ते अध्याय 5 वचन 10. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. छळ सहन करणे म्हणजे त्रास सहन करणे. 고난을 받는다는 의미죠. याचा अर्थ क्रूस उचलणे असा होऊ शकतो. 의미가 되겠습니다. हे वाईटासाठी नाही पण नीतिमत्वासाठी आहे. 의를 위해서 नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. 너희에게 आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. 선지자들을 이같이 핍박하였나니라 했습니다. परमेश्वर आपल्याला आठवण करून देतात की या जगामध्ये राहणाऱ्या स्वर्गीय संतानांसाठी नीतिमत्वाचा आणि सुभक्तीच्या शोधात क्रूसचा मार्ग त्यांची वाट पाहत आहे. म्हणून त्यांनी म्हटले, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. 것이다 이렇게 일깨워 주셨습니다. आपण हे देखील पाहू शकतो की परमेश्वर दुःखात असलेल्याकडे कधीच पाठ फिरवत नाही, पण त्यांची आठवण ठेवतात आणि त्यांना सार्वकालिक आशीर्वाद देतात. 그래서 갚으신다는 것을 깨달음을 주신 내용이 있죠. या आपण लूक अध्याय 16 वचन 19 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 16 वचन 19. 말씀 보시면 कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळे व तलमुस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली कोशाली करत असे. त्याच्या दाराजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असे. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझे जीभ थंड करावे, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. 고난을 받았으니 이것을 기억하라고 했습니다. 여기서 हा फक्त श्रीमंत मनुष्य आणि लाजरबद्दल दृष्टांत नाही. 그런 부자와 거진 나사로에 대한 이와 같은 비유가 아니라 या दृष्टांताद्वारे आपल्याला आठवण करून दिली जाते की एका व्यक्तीने आपला क्रूस न उचलता आपल्या इच्छेप्रमाणे जगला, तर दुसऱ्या व्यक्तीने दरिद्रीप्रमाणे जगत असताना 어려움이 있고 이런 अस्वस्थता आणि अडचणीचा अनुभव घेतला. 비유로서 지금 일깨워주고 계십니다. परमेश्वर अब्रामाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी श्रीमंत मनुष्याला विचारले, 하나님께서 설명하실 때 तुला आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या नाहीत का? तुला जे पाहिजे होते ते तू केले. तुला काहीच दुःख नव्हते. 없었지 않느냐? पण लाजरासाठी अन्न शोधण्याची साधी गोष्ट देखील एक जड ओझे होते. 모든 것이 큰 짐이었고 어려움의 대상이었다. तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता ह्याला इथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. 받고 너는 고민을 받느니라. श्रीमंत मनुष्य आणि लाजरच्या दृष्टांताद्वारे परमेश्वराने आपल्याला ख्रिस्ताच्या क्रूसचे ओझे उचलणारे आणि फक्त सांत्वनांचा पाठलाग करणारे यांच्यातील फरकाबद्दल जागृत केले. 부자와 나사로에 대한 이 비유를 통해서 하나님께서도 가르침을 주시고 일깨움을 주셨습니다. लाजराला त्रास सहन करावा लागला, पण श्रीमंत मनुष्य या पृथ्वीवर आरामाचा उपभोग घेत होता. म्हणून त्यांनी म्हटले की आत्मिक क्षेत्रात त्यांची परिस्थिती याच्या उलट असेल. 그것이 이제 반대가 될 것이다고 했습니다. म्हणूनच मत्ते अध्याय 5 मध्ये म्हटले आहे की नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. हा आशीर्वाद आहे की नाही याची आपल्याला आता जाणीव होणार नाही, पण नंतर आपण पाहू की याला आशीर्वाद का म्हटले गेले. 복이라고 말했는지
परमेश्वर जे सुरुवातीपासून शेवट पाहत आहेत, आपल्याला अशा मौल्यवान शिकवणी देण्यासाठी शरीरामध्ये या पृथ्वीवर आले. 말씀을 주셨다는 것을 생각할 때 जेव्हा आपल्या जीवनात किंवा आपल्या विश्वासाच्या प्रवासामध्ये अंधकारमय वेळ येते, 시간이 찾아오게 된다면 तेव्हा आपण त्यांना नाकारू नये. 시간을 싫어하는 त्याऐवजी आपण असा विचार केला पाहिजे की 보다는 मी देखील ख्रिस्ताचा क्रूस उचलला पाहिजे, जसे त्यांनी उचलला होता. 삶을 배워야 되겠다는 생각을 하시면서 पौल, पेत्र आणि सर्व विश्वासांच्या पूर्वजाप्रमाणे आपण आपल्या स्वर्गीय पिता आणि माताने उचललेल्या 아버지 어머니의 क्रूसच्या ओझ्याला लक्षात ठेवले पाहिजे. 을 항상 생각할 줄 아는 우리가 되어야 되겠습니다. ते आपल्याला याची आठवण करून देत नाही का की स्वर्गाचे राज्य त्या लोकांचे आहे ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ होत आहे. या आपण रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 35 वर एक दृष्टी टाकूया. दुःखाच्या वेळी 고난의 जे आपला क्रूस उचलतात आणि ख्रिस्ताच्या उदाहरणाचे पालन करतात, 그 짐을 त्यांच्याकडे या प्रकारचा विश्वास असू शकतो. 끝내 이런 신앙을 가지게 되어 있습니다. या वचन 35 वाचूया. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? 자, 이 जगाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास या सर्व गोष्टी क्रूस सारख्या दिसतात. 십자가처럼 보였던 일들입니다. तथापि ह्या आपल्याला ख्रिस्ताच्या 사랑에서 प्रेमापासून वेगळे करू शकतात का? 뭐가 될수 있었느냐? 그 परमेश्वर आपल्याला पुढील वचनामध्ये उत्तर देतात. वचन 36, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापाळाच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो. 이긴 아니라 कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्टी वस्तू 품이나 다른 ते काय करू शकणार नाहीत. 우리를 우리 ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. 없는 일을 하고 있습니다. 자기 फक्त तेच ज्यांनी आपला क्रूस उचलला आहे या प्रकारे स्वीकारू शकतात. तथापि जे लोक त्यांचा क्रूस उचलू शकत नाहीत, जसे योहान अध्याय 6 वचन 66 मध्ये लिहिल्याप्रमाणे अगदी लहान अडथळ्यापासून दूर जातील. 다 떠나갑니다. जे लोक निघून जात होते त्यांना पाहून येशूने त्यांच्या शिष्यांना म्हटले, 민망하게 말씀을 하셨습니다. तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? 주여, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. 모두가 다 जेव्हा कधी थोडी गैरसोय झाली 작은 문제만 있어 तेव्हा लोकांना त्या अंधकर्मा वेळेवर मात करणे कठीण होत असे. 극복하지 못하고 ते लोक एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीप्रमाणे येशूचे पालन करत होते 따라다니다가 आणि शेवटी 순간에 다 त्यांनी 불로 त्यांना सोडले. 떨어져 버리는 이런 제 어리석은 선택을 하고 있는 사람들이었습니다. ख्रिस्ताने चाललेल्या जीवनामध्ये क्रूसशी संबंधित अनेक अंधकारमय काळ होता. 어두운 시간들이 있었습니다. छळ आणि उपासाची वेळ होती. 시간도 있었고 दुःखाचे ते क्षण होते जेव्हा त्यांना क्रूसवर खिळले गेले. 그 시간도 있었고 तो क्षण जेव्हा त्यांच्या गोष्टीत भाला भोसकण्यात आला होता आणि तो क्षण जेव्हा त्यांना चाबकाने मारण्यात आले होते. ज्यांचा असा विश्वास होता की ख्रिस्ताच्या प्रेमापासून काहीही वेगळे करू शकत नाही, 절대 끊을 수 없다라는 이와 त्यांनी दुःख नावाचा क्रूस उचलला. 전부 고난이라는 십자가를 짊어진 사람들이었습니다. जेव्हा अंधकारमय वेळ येते 의 시간이 도래한다 할지라도 तेव्हा आपण आपल्या पिता आणि माता यांच्या प्रेमाचे आणि बलिदानाचे स्मरण करूया, 또 어머니의 헌신의 그 희생을 생각하면서 जे नेहमी आपल्या आधी जातात, त्यावर मात करतात आणि अनेक आत्म्यांचे तारण आणि पश्चातापाकडे मार्गदर्शन करतात. बेखमीर भाकरीचा सण अशी वेळ आहे जेव्हा आपल्या सर्वांची अंतःकरणे या उद्देशासाठी एकत्र येतील. 절이 꼭 되었으면 좋겠습니다. पिता आणि माता यांनी उचललेला क्रूस खूप जड आहे. 할 수 없을 만큼 त्याची तुलना आपल्याशी होऊ शकत नाही, 중한데 우리가 지금 जो 지고 खूप 있는 लहान आहे. 너무나도 작은 것입니다. या आपल्याला आपल्या लहान क्रूसचे ओझे होऊ नये आणि आपण त्या मार्गापासून मागे जाऊ नये ज्यावर पिता आणि माता चालले आहेत. 자녀들이 꼭 되시고
शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या आणि विजयाकडे मार्गदर्शन करणाऱ्या विश्वासाच्या मार्गावर चालण्यास विनंती करून मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. 마치도록 하겠습니다. तुमचे आभार. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.